आज मला बनवायचा होता केळीच्या फुलाचा नाश्ता। केळीच्या फुलाची भाजी तर मुलांना आवडत नाही, त्यामुळे केळीच्या फुलाचा असा नाश्ता बनवला तर मुलं आवडीने खातात। तर नाश्ता बनवण्यासाठी केळीच्या फुलाच्या पाकळ्या काढून घेतल्या आणि त्यामधले कोवळे कोवळे फुलं आणि मधला कोवळा भाग मी काढून घेतला। सर्व फुलं चिरून घेतले। त्यानंतर हे फुलं स्वच्छ धुवून घ्यायचे। धुवून घेतलेली फुलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि केळीच्या फुलाचा नाश्ता पौष्टिक करण्यासाठी यामध्ये घालायचे 1 वाटी भरून हिरवे हरभरे, 1 वाटीभर रवा, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचाभर जिरे, 5-6 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि यासोबत घालायचे अर्धी वाटी दही। आता हे सर्व वाटण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। तयार केलेलं वाटण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालायचे अर्धा चमचा मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि तेच यामध्ये घालत आहे, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण वाटून घेतलं। त्यानंतर यामध्ये 2 चमचे तीळ घालायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नाश्ता तयार करून घ्यायचा। नाश्ता तयार करण्यासाठी मी इथे गॅसवर ठेवलेला आहे लोखंडी तवा। तुम्ही नॉनस्टिक तवा किंवा ॲल्युमिनियमचा तवा पण घेऊ शकता, पण मी शक्यतो नॉनस्टिक भांडे जास्त वापरत नाही। तव्यावर थोडंसं तेल पसरून घ्यायचं आणि तयार केलेलं केळफुलाचं मिश्रण अशा पद्धतीने पसरून घ्यायचं। त्यावर झाकण ठेवायचं। 1 मिनिट झाल्यानंतर झाकण खोलायचं आणि तयार केलेलं केळफुलाचं धिरडं पलटून घ्यायचं। तर इथे बघू शकता केळफुलाचे धिरडे किती छान होतात। हे धिरडे तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। दिवसभर हे धिरडे असेच मऊ लुसलुशीत राहतात आणि हे केळफुलाचे धिरडे मुलांना खाण्यासाठी पौष्टिक असतात। मुलं तर अशी केळफुलाची भाजी खाणार नाहीत, पण केळफुलाचे धिरडे किंवा कुरकुरीत भजे बनवले तर नक्की खातात। केळफुलाची भज्याची रेसिपीसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की पहा। याच पद्धतीने मी बाकीचे सर्व धिरडे तयार करून घेतले आणि यासोबत खाण्यासाठी मी बनवली एक चटपटीत चटणी। ही चटणी कशा पद्धतीने बनवली तर ते तुम्हाला फुल रेसिपीमध्ये पाहायला मिळेल। केळफुलाचा पौष्टिक नाश्ता आणि त्यासोबत चटपटीत चटणी ही फुल रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।